हाय, गुड मॉर्निंग. तर बघा आमच्या इकडलं वातावरण, सगळी रानच रिकामी आहे. ते बहुतेक या रानात काय पेरायचं असं ऊस पेरत नाही ते, लावते ती. तर आम्हाला सगळंच काम येत आहे, असं काय नाही. मला ऊस लावायला, डोबायला, म्हणजे सगळं काम येते. झाडावर चढायला सगळं काम येते. तर आज चालले वहिनीकडे, काम आहे थोडंसं. दिसेना काय बाबा, चालली रोड क्लास करते. पीप पीप. काय माणसांना वाटतं काय माहिती, गाडीत बसल्यावर वाटतं हे हवाई गॅसमध्येच बसलोय आम्ही. उगाचच नसतं पीप 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 करायचं. तर वहिनीबाईचं घर तिकडं आहे. ही रस्ता सरळच त्यांच्या घरापाशी जातोय. तर मला ही शॉर्टकट रस्ता आहे. तर भरपूर जणांचं असं म्हणणं आहे की ताई, म्हणजे एक कमेंट तर तुम्ही वाचलीच असेल, बघा जाऊन, लग्न करशील का माझ्यासोबत. भावा बहिणीनं, माझं एवढं डोकं खराब झालेलं आहे, एवढा विचार आहे. तर लग्न करायचं सोडा, मला 2 पोरी आहेत ना, तीच माझं नवरं येतं असं म्हणूनच मी चलती या. आणि राहिला प्रश्न लग्नाचा, तर मी विचार केला पण नाही, मला करायचा पण नाही विचार. माझं कसं आहे माहिती आहे का, एकतर आपण समोरच्या माणसाला जीव लावतो, त्या समोरच्या माणसाने गद्दार पण केलं की मनातनं उतरलं ना, परत बाईचं मन राजी होत नाही कोणत्या गोष्टीला, भरलं कितीही चांगला असू दे. आता दीक्षा मोठी झाली, काही दिवसांनी लग्नाचं वय होईल, 4-5 वर्षांनी किंवा 10 वर्षांनी, म्हणजे धरा आपलं. आणि मी लग्न करणार, म्हणजे माझी लेकरं माझं लग्न बघणार. हा कुठला न्याय आला? हां, तर अरे बाबा, तुला पोरी भरपूर भेटतेला, जरी भेटत नसतील तर मला सांग, मी बघते तुझ्यासाठी. पण मला काय म्हणू नको आणि माझं काय मन दुखवू नको. माझी लोक आमच्या इकडं असलं पडलं या दुष्काळ, तरी कसं जगतोय माझे मला माहिती आहे. काय माझी भावा बहिणी इतकी भारी आहेत, मला सपोर्ट करतात, त्यांच्याबद्दलच खूप खूप धन्यवाद. पण काही लोकांना माहीत नाही परिस्थिती, काही लोक बोलतात, म्हणजे तो पण काय चुकीचं बोलला नसेल कदाचित, त्यांनी पण काही विचार थोडा चांगला केलाच असेल त्याच्या मनामध्ये, पण माझ्या मनामध्ये नाही ना विचार. मला वाईट वाटलं त्या गोष्टीचं. राहिला प्रश्न धळबाद्र्याचा, दीक्षेच्या बापाचा, तर त्याला मी कधीच माफ नाही करू शकत. कारण माझं जे खेळायचं वय होतं, त्या खेळायच्या वयात मी काम करायला लागले, काम करून लेकरांना जगवायला लागले. आता मी भरपूर अशी बघते बाया घरातनं बाहेर नाहीत, पण मला जावं लागतंय ना. आमचं गाव कसं आहे माहिती आहे का, बाहेर तर गेलं तर बया रोजच कुठं जाते कुणास ठाऊ. म्हणजे बाहेर नाही गेलं पंचायत, बाहेर गेलं पंचायत. म्हणजे बाया दोन्ही कोण बोलायचं मांडोळ्यासारखं. मांडोळ्याला कसं 2 तोंड असतात, इकून बी असतं इकून बी असते, असं आहे. आणि भांडा तर एवढा जोर नका का नसा ना गांडीला कपडा खाली, पण बोलते ते एवढं भारी रुबा पाणी की माणसाला असं वाटावं की ज्या घरात लई धनदौलत आहे. म्हणजे बाहेर बोलायचं किती पण आणि घरात मार खायचा कुत्रेवणी. तर माझं तसं नाही.
ज्याचं हाय त्याचं हाय. माझं कसं आहे, फटकीरनं मी तोंडावर बोलत असते. समोरच्या माणसाला राग काय येईना. आणि पहिली गोष्ट मला राग येत नाही. जेव्हा माझं मन दुखतं तेव्हाच मला राग येतो. तर वहिनीकडं काय काम आहे, असतात काही गोष्टी, पर्सनल गोष्टी असतात काही. मला त्यांच्याकडून काही थोडंफार उसणं आणावं लागतं. त्या माझ्याकडून उसणं आणतात. म्हणजे आपल्यातल्या आपल्यातच आपण मिळवून घ्यावं लागतं या. आपल्याला बाहेरची कोण देणार नाही पोळीभर आमटी. घरातली जशी आपल्याला हे करून घेतात तसे. काही लोकांना माझी हा नाही हेड बनवते. हो. तर बाय सगळ्यांना. मी पुढं कंटिन्यू करते.